माझं आंदोलन असं आहे की मागील बरेच वर्षापासून मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना बीड शहरामध्ये जे शासकीय जागा आहेत त्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाबाबत मी तक्रारी दिलेल्या आहेत। अतिक्रमण जे शासकीय जागेवर आहेत ते पक्के बांधकाम करून त्या ठिकाणी दुकानाची गाळे काढलेली काही लोकांनी। जसं तहसीलदार कार्यालयाच्या समोर जर पाहिलं तर नीलकमल हॉटेल आहे, साधना बिल्डिंग आहे, त्याच्या पलीकडे जोशीची बिल्डिंग आहे, याच्या समोर दुकानं पक्के बांधून त्या ठिकाणी त्या लोकांनी ती किराणे दिलेले आहेत। असं किराया वसूल करतात। त्याच्यानंतर आमचं असं म्हणणं आहे तुम्ही त्यांना काढत नाही तर हरकत नाही, पण रस्त्यावर हे जे लोक बसले लहान लहान चहावाले आहेत, टपरीवाले आहेत, त्या झाडावाले आहेत, तर हे लोक जे करायला लागलेत व्यवसाय ते संध्याकाळी त्यांचं घर चालवण्यासाठी ते करायला लागले। म्हणजे त्यांनी दिवसभर काम केले की थेट संध्याकाळी भाजीपाला घेऊन जातात। मग त्यांना तुम्ही आठवड्याला का उचलता? मग ते काय गुन्हेगार आहेत का? तुम्ही रोजगार देऊ शकत नाही तर त्यांचा रोजगार त्यांना चालू द्या ना। म्हणजे अन्याय आहे। जे पैशावाले आहेत, भांडवलदार आहेत, त्यांचे अतिक्रमण तुम्ही कायम करायला लागलात आणि जे लहान सहान धंदेवाले आहेत, छोटे मजूर आहेत, यांना तुम्ही रोजच्या रोज उठवता, त्यांच्यावर अन्याय करता। म्हणून मी असं निवेदन दिलं मागील गुरुवारी माननीय जिल्हाधिकारी साहेबाला। त्यांना असं म्हणलं की रविवारपर्यंत जर तुम्ही अतिक्रमण नाही काढले तर मग आम्ही पण एक शासकीय जागेवर रीतसर भूमिपूजन करून त्या ठिकाणी घर बांधू। आणि भूमिपूजनाला आम्ही माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांना पत्रिका पाठवली, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना रीतसर पत्रिका पाठवलेले, सर्वांचे पत्र मी इन्व्हाइट केलेले आहेत। आणि त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन, त्याच्यानंतर तहसीलदार कार्यालय, SP ऑफिस, त्याच्यानंतर BNCचे कार्यकारी अभियंता, हे सगळे लोक ह्या अतिक्रमणाला जबाबदार आहेत। म्हणून मी सगळ्यांना पत्रिका पाठवली, निवेदन पाठवले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर अतिक्रमण रविवारपर्यंत नाही काढले तर मी सुद्धा त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यायचंय। तर याच्यामध्ये MSCBचा पण रोल आहे की MSCBच्या लोकांनी हे जे 33 kV तार आहे ही बिना परवानगी आणि विनाकारण हलवता येत नाही, तरी सुद्धा काही लोकांचे अतिक्रमण कायम करण्यासाठी त्या तार हलवल्या। म्हणून कार्यकारी अभियंता आणि संबंधित या एरियाचं जो JE आहे यांच्यावर पण गुन्हे दाखल करा असं माझे निवेदन होतं, परंतु प्रशासन कोणतीही दखल घेत नाही। म्हणून आज या ठिकाणी मी हे केलेलं आहे। विशेष म्हणजे मी एकटाच करत नाही, बीडमध्ये जे कोणी बेघर असतील, ज्यांना कोणाला रोजगार नाही, त्या प्रत्येकाला मी आवाहन करतो की तुम्ही सुद्धा या शासकीय जागेवर या। मान्यवर कांशीराम साहेब म्हणायचे जो जगह सरकारी है वो जगह हमारी है। जे बेरोजगार आहेत किंवा जे ज्यांना नोकरी नाही, ज्यांना घर नाही, अशा लोकांनी शासकीय जागेवर जा, तिथं शेड मारा, राहा, सगळ्या जागा तुमच्या आहेत। कोणाला घाबरायची गरज नाही, कोणाला घाबरायची गरज नाही। मी तुमच्यासाठी आहे, आंदोलन करू, आम्ही पाहिजे तर मंत्रालयापर्यंत जाऊ, तुमच्यासाठी लढा देऊ, एवढा आमचा संबंध आहे। आपण सगळे पत्रकार लोक या ठिकाणी उपस्थित झाले, सर्व सहकारी उपस्थित झाले, ते सर्वांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। तुम्ही निवेदन दिलं, त्याच्यामध्ये नावं टाकली होती, कोण अधिकारी एखादा आले तुम्हाला विचारपूस करायला? मला एकही अधिकारी कोणी आले तुम्हाला? मला कोणी विचारायला अधिकारी आलेला नाही। मी सगळ्यांची आज वाट बघितली, मी 10:30ची वेळ दिली होती, 11:30 पर्यंत त्यांची वाट पाहिली, आज सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही। म्हणजे किती बेफिकीर आणि बेजबाबदार प्रशासन आहे याच्यावर आपल्याला समजतं। मी त्या गुरुवारी पत्र दिलंय, गुरुवारचा दिवस गेला, शुक्रवारचा दिवस गेला, शनिवार गेला, रविवार गेला आणि आज 10:30 वाजता मी भूमिपूजन करणार होतो। त्यांची वाट मी 10:30, 11:30 वाजेपर्यंत पाहिली आणि ते कोणीच आले नाही। आज तरी त्यांनी किमान येऊन मला अडवायला पाहिजे होतं असं माझी प्रामाणिक इच्छा होती, मला असं वाटत होतं आज तरी ते दखल घेतील, पण आज मी दखल घेतली नाही। म्हणून मी भूमिपूजन केलं। या ठिकाणी मी माझं वैयक्तिक एक छोटंसं शेड टाकणार आहे आणि जे कोणी बेरोजगार त्याला माझ्याकडे यायचं असेल त्यांनी बेफिकर माझ्याकडे यायचंय, मी त्यांना या ठिकाणी रोजगार देण्याचं काम करतो। आंदोलन आहे का तुम्ही खरंच या ठिकाणी अतिक्रमण करणार आहात? मी आता खरंच करणार आहे, कारण प्रशासनाने मला सूट दिली। मी निवेदनामध्ये स्पष्ट म्हणले की तुम्ही जर कोणी याला काही प्रतिक्रिया नाही दिली तर तुमची संमती आहे असं मी गृहीत धरून या ठिकाणी शेड मारणार आहे। म्हणजे त्यांची संमती आहे असं मला सिद्ध झालंय, म्हणून या ठिकाणी मी अतिक्रमण करत आहे। आणि हे अतिक्रमण मी पत्रिकेवर छापलंय, शासकीय जागेवर अतिक्रमण करून भूमिपूजन मी रिसर्च केलेलं आहे सगळं। याला मला कुणी जर अडवायला प्रशासनाला याच्यानंतर आला तर मी त्यांना हे पत्र दाखवीन की तुम्हाला मी निवेदन दिलेले। तुम्ही याच्यावर काय? त्या ठिकाणी पाठीमागं जिल्हा आरोग्य विभागाचं प्रशिक्षण केंद्र आहे, याला सुद्धा मोठी अडचण निर्माण होणार आहे, आरोग्य सेवेत त्याचा परिणाम होईल। तुमची भूमिका काय असणार आहे सध्या? आता आरोग्य सेवेवर याचा काही परिणाम होणार नाही, कारण हे कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण सेंटर आहे। मग जर त्यांना अडचणच यायचं असेल तर शासकीय रुग्णालयाच्या गेटमध्ये एवढे मोठे अतिक्रमण आहेत, ॲम्ब्युलन्स आली तर त्यांना मध्ये जायला त्रास होतो, त्यावेळेस तिथला सिव्हिल सर्जन किंवा BNCचे लोक का काळजी घेत नाहीत। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ते जे रस्ता आहे सिव्हिल हॉस्पिटलचा त्याच्यावर गुडघ्या इतके खड्डे आहेत, जर एखादा सिरियस पेशंट आला तर तो रस्त्यातच मरू शकतो। मग तिथं कोणी दखल घेतली? तिथं शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी काय करतात, BNCचे कर्मचारी काय करतात? कलेक्टरला काही दिसत नाही का? कलेक्टर साहेबांच्या घरासमोर जर खड्डे पाहिले तर तिथून आता लोकांनी जाणं येणं बंद केले, लोकांना मनकेचे आजार व्हायला लागले। ते तर किती अतिक्रमण तुम्हाला काय वाटतं? या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून
तर तुम्ही चंपावती क्रीडा मंडळपर्यंत नगर नाक्यापर्यंत पूर्ण रस्त्यावरचे अतिक्रमण आहेत. सगळं त्याचबरोबर अशी मागणी तुमची आहे का फक्त हे? आता माझी मागणी कोणतंही अतिक्रमण काढण्यासाठी नाही. जे लोक अतिक्रमण करून राहतात ते सगळे रोजगार करतात. ते कुणी काही दारू विकत नाहीत, ते काही बंदूक विकत नाहीत, ते आतंकवादी नाहीत. त्यांचा रोजगार आहे, त्यांचं घर चालतंय. त्यांना कायम करा, त्यांच्या नावावर PTR द्या, त्यांना PR कार्ड द्या, त्यांना मालकी हक्क द्या आणि मलाही मालकी हक्क द्या, असं आमचं म्हणणं आहे.